हॅलो मंडळी, कसे आहात? बघा, आज आपण बनवूया ही वांग्याची चमचमीत भाजी। काय मस्त दिसतंय की नाही? अजिबात वाटण करायची गरज नाही। मिक्सरचा अजिबात उपयोग न करता ही अशी मस्त रसेदार चमचमीत भाजी पोळी बरोबर खा किंवा भाकरी सोबत एकदम भन्नाट लागते। जे लोक वांगी खात नाहीत ना, तेही खातील एवढी सुंदर। चला तर मग बघूया कशी बनते ही भाजी। यासाठी मी पाव किलो ही जांभळ्या रंगाची वांगी घेतलेली आहेत आणि त्यात टाकायला ही 2 वांगी। वांगी घातल्यामुळे काय होतं, भाजीची चव ही खूप छान येते। बटाटी आपण सोलून घ्यायची आहेत आणि ही जी वांगी घेतलेली आहे ह्याची देठ पूर्ण न काढता वरचं फक्त कापून घ्यायचं आहे आणि 4 भाग करून आपण ही कापून घ्यायची आहे। वांग्यामधल्या किडी बघून घ्यायच्या आहेत आणि वांगी ही वजनाने घेताना हलकी घ्यायची आहे, म्हणजे वांग्याच्या आतमध्ये बिया नसतात। आणि कवळी कवळी मस्त अशी ही वांगी आपण घ्यायची आहेत। वांगी छान अशी कापून झाल्यानंतर बटाट्याच्या अशा लांब लांब अशा फोडी करून घ्यायच्या। जास्त बारीक करायच्या नाही आहेत, थोड्या जाडसरच ठेवायच्या आहेत आणि कापून घ्यायच्या आहेत। चला आता पुढच्या कृतीकडे जाऊया। इथे मी 1 मूठ भरून शेंगदाणे घेतले। शेंगदाणे आपल्याला खरपूस स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर त्याच तव्यावरती आपल्याला 1 मूठ भरूनच किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि खोबरं ही आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। एकदम छान असं खरपूस भाजून झाल्याच्या नंतर आपण बाजूला काढून घ्यायचं आहे। गॅसवरती कढईत तेल गरम करायचं आहे। तेल हे जरा बेतानेच घालायचं आहे, म्हणजे छान अशी तर्री येते आणि भाजी छान अशी चमचमीत होते। तेल गरम झालं की 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे, स्लो नाही करायची आहे। फोडणीमध्येच आपल्याला ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे छान असा सुगंध दरवळतो आणि भाजीला चव छान येते। 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे बारीक करून घातलेले आहेत। गॅसची फ्लेम हायच आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा कांदा छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा मऊसूद झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याच्या ज्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि छान अशा परतून घ्यायच्या आहेत। बटाट्याच्या फोडी तेलामध्ये परतल्या की त्या लवकर शिजतात। बटाटा लवकर शिजावा म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची आहे। छान 1 वाफ निघाली की आपण झाकण काढून घेऊया। बघा, वाफेमुळे त्याच्यामध्ये पाणी तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच बटाटा छान शिजलेला आहे। पूर्ण नाही शिजलाय तर 20% बटाटा इथे शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि बिया काढून घेतलेला आहे। छान असं टोमॅटो, कांदा आणि बटाटा आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। हे सगळं मिश्रण छान असं एकजीव झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत, म्हणजेच काय बटाट्याच्या आतमध्येही मीठ छान असं मुरेल, बटाटा बेचव लागणार नाही। 1 मोठा चमचा धणा पावडर, 1 मोठा चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे। 1 मोठा चमचा इकडे मी गोडा मसाला घालून घेतलाय आणि पाव चमचा हळद। हे पूर्ण आपल्याला आता मिश्रण एकजीव करायचं आहे। मसाले आपण हे तेलात टाकले आहेत, म्हणजेच ह्या मसाल्याला तर्री खूप छान येते आणि रंगही भाजीला खूप सुरेख येतो। हे मिश्रण छान असं ढवळून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जी वांगी चिरून घेतलेली आहेत 4 भाग करून ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत। वांग्याच्या 4 भागामुळे काय होतं, हा जो आपण मसाला केलेला आहे तो त्याच्यामध्ये छान असा आतमध्ये शिरतो आणि वांगी छान लागतात। आधीच मीठ घातलेलं आहे त्यामुळे तोच मीठ ह्या वांग्यालाही छान लागतो आणि वांगी बेचव लागत नाही। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे आणि 1 वाफ काढून घ्यायची आहे। मस्तपैकी वाफ निघालेली आहे बघा आणि वांग्याचा रंगही जांभळा होता तो थोडा लाईट जांभळा झालेला आहे। छान आता पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये, त्यामुळे भाजी थोडी खाली लागेल। ह्याच्याने आपल्याला ही हलवून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळा चांगली वाफ काढून झाल्याच्या नंतर भाजी पुन्हा एकदा छान अशी हलवून घ्यायची आहे।
छान असं भाजीला मसाला लागेल इतपत आपल्याला हलवून घ्यायची आहे। बटाटा आपण शिजलाय का बघूया। तर बटाटा अजून शिजलेला नाही आहे, पूर्णपैकी थोडासा शिजलेला आहे। पुन्हा आपण झाकण ठेवून ह्याच्यावरती एक वाफ काढून घेऊया। अजून एक वाफ काढल्याच्या नंतर आता आपण आपली भाजी बघूया कशी झालेली आहे। बघा एकदम मस्त असा तेलाचा तवंग आलेला आहे भाजीला। आता आपण ते झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे, तेच गरम पाणी ह्याच्यामध्ये थोडंसं घालून घेणार आहोत। पाणी तुम्हाला भाजी किती दाटसर पाहिजे आहे त्या हिशोबाने घालून घ्यायचं आहे। छान पाणी घातल्यानंतर ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। बघा काय छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे, पोळीसोबत खायला किंवा भाकरीसोबत खायला। छान अशी भाजी ही ढवळून घ्यायची आहे। आणि आता आपण काय करायचं आहे, आपण जे भाजून शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत। मिक्सरला लावले तर एकदम त्याची पेस्टच होते किंवा एकदम बारीकच होतात ते, म्हणून छान असे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत। म्हणजे वरती शेंगदाणे हे दाताखाली येतील एवढे जाडसर आणि खाली त्याची थोडीशी पूड राहते। आणि हेच भाजीत घातल्यामुळे भाजीला छान असा अजून दाटसरपणा येतो। जो आपण खोबरं भाजून घेतलेला आहे तो छान भाजून घेतल्यामुळे काय होतं, हातानेच कुस्करून त्याची छान अशी पावडर होते। खरपूस भाजल्यामुळे मिक्सर वापरायची गरज उरत नाही। चला आता ह्याची छान आपण अशी पावडर करून घेऊया। हाताने कुस्करून जेवढी होईल तेवढी बारीक करून घ्यायची आहे। जाडसर ठेवलात तरीही चालेल। भाजी छान मिक्स करून झाली आणि आपली जी शेंगदाण्याची भरड करून घेतली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आणि जे सुकं खोबरं आपण भाजून घेतलं होतं तेही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि पुन्हा भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। सुकं खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा आलाय, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे भाजी कशी ओलसर राहते, एकदम घट्ट दाट होत नाही, त्याच्यात छान अशी ग्रेव्ही तयार होते। चला आता आपण बघूया बटाटा शिजला आहे का। तर बघा बटाटा छान असं तुटला जातोय। आता आपली भाजी तयार झालेली आहे। भाजीमध्ये खूप अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, त्यामुळे भाजीला खूप छान अशी ह्या कोथिंबीरीची पण चव येते। आपण फोडणीतही कोथिंबीर घातली आणि वरूनही। चला आता भाजी एकदा ढवळून घेऊया आणि सर्व करूया। बघा अजिबात वांग कुठेही तुटलेलं नाहीये, पण ते आतपर्यंत शिजलं गेलेलं आहे आणि चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। मग कधी ट्राय करतायत ही चमचमीत भाजी नक्की कमेंट करून सांगा। ग्रेव्ही पण मस्त तयार झालेली आहे आणि गरम असल्यामुळे मस्त अशी वाफ येते। बटाटा पण अलगद एकदम मस्त शिजलेला आहे, पण वांग अजिबात कुस्करलं गेलेलं नाहीये। मग मस्त भाजी तयार आहे की नाही। धन्यवाद।